भारत माता की वंदे। भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करावा। उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या नवी सेवा करण्याकरता उत्सुक असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, या कार्यालयाचं महत्त्व काय आहे हे संदीप नायकांनी आपल्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे। मी एकच सांगेन की स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारण्याचं किंवा जनतेचं नेतृत्व करण्याचं भाग्य आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेतून प्रयत्नातून पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना लाभलं। हाच तुमच्या सगळ्यांचा गौरव आहे असं मी म्हणतो। या यशामध्ये ज्या हजारो त्या काळच्या जनसंघाच्या नंतर झालेल्या जनता पक्षाच्या नंतर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोल ते अमोल आहे। आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की कुठल्याही शहरामध्ये जर का त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण जर प्रभावित झालो असो तर त्या शहरामध्ये जे माजी कार्यकर्ते आहेत त्या लोकांची आवर्जून तुम्ही आठवण ठेवा। त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत, कारण त्यावेळेला त्यांनी ज्याला त्या प्रवाहामध्ये काम केलं त्यांना सत्ता बिता ह्या तर फार दूरवर धुसर होत्या, कधी प्रकाशाचा कण पण दिसला नव्हता, तरीसुद्धा ते निष्ठेने काम केलं आणि आज त्याचं रूपांतर सत्तेमध्ये झालेले आहेत। त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत, तुम्ही त्यांना पद द्या, दे आर नॉट रिक्वायर्ड। फक्त त्या ठिकाणी सन्मानानं बोलवा, एखादं गुलाबाचं फूल द्या, त्याच्या केलेल्या कार्याचा तुम्ही उल्लेख केला। निश्चितपणे ज्या कोणी म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाची जनसंघाची स्थापना करताना जी उद्दिष्ट ठेवली त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला निश्चितपणे शांतता लागेल, कारण त्यांना एक निश्चित माहीत पडेल की जी लोक कष्ट करतात त्याचा सन्मान आज सुद्धा पक्षामध्ये होतोय। ही भावना निश्चितपणे भविष्यकाळामध्ये पक्ष मजबूत होण्याकरता भविष्यकाळामध्ये जनसामान्यांचा प्रवाह आपल्यामध्ये येण्याकरता कारणीभूत ठरणार आहे। बाब अशी आहे की 14ला यश मिळालं, त्याच्यापेक्षा 19ला जास्त यश मिळालं। 24ला त्या यशामध्ये काही कमतरता झाल्या, त्या कमतरता का झाल्या त्याचा निश्चितपणे शोधबोध घेतला जाईल, परंतु एकूणच झालेल्या चुका कबूल करणं, त्याची दुरुस्ती करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं। सदा सर्व काल कधी सूर्यसुद्धा माध्यान्ही तलपलत नसतो, सूर्याला सुद्धा अस्त होतो, सूर्याचा उदय होत असतो, परंतु जे सत्कर्मानं पुढे जात असतात त्यांचा उदय दररोज होत असतो, सूर्यासारखा उदय होत असतो। आणि म्हणून लोकसभेच्या अनुषंगाने काय घडलं त्याचा विसर पाडा। येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या साधारण 20 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करा। त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकांच्या यशाकडे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा। मिळालेल्या पदातून स्वतःचा तोरा मिरवण्यासाठी ते पद नको आहेत आपल्याला। मगाशी संदीप नायकांनी जे उल्लेख केला की ज्यावेळेस भाऊ भावाला भेटत नव्हता, शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण जगलाय की मृत आहे याची ज्याला कोणाला भ्रांत नव्हती, त्यावेळेला तुम्ही सर्वजण माझ्या समवेत मरणाच्या वातावरणामध्ये आपण कोविड सेंटरला भेटी दिल्या, हॉस्पिटलला भेटी दिल्या। मी वारंवार उल्लेख करतो की 95 ते 2020 पर्यंत फक्त मी मुख्यालयामध्ये 3 वेळेला गेलो होतो, परंतु कोविडचा कालखंड सुरू झाल्यानंतर इथं मला ते 79वी आपली भेट आहे। आता ही
निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत दर महिन्याला भेट होईल आणि त्या भेटीमध्ये फोटो काढणे किंवा क्लिप पाठवण्यासाठी नाहीत, तर ज्या ज्या वॉर्डमध्ये ज्या बूथमध्ये ज्या ज्या गोष्टी जनसामान्याला अडचणीच्या ठरतात त्याची उजळणी करून त्याची पूर्णत्व करण्याकरता त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत. मी एकच सांगेन की ह्या भविष्यकालामध्ये जे राहिलेलं काम जे जनसामान्याचं काम आहे त्या कामाची निश्चितपणे तुम्हाला जाणीव आहे. त्या पद्धतीनं तुम्ही काम करता. या 2-4-5 दिवसापूर्वी ज्याला वॉटर मीटर गटर प्रत्येक वॉर्डच्या गोष्टी घेऊन तुम्ही या म्हटल्यानंतर एकूण 1 ते 111 वॉर्डमधले कार्यकर्ते सगळे माजी महापौर सहित स्टँडिंग कमिटी चेअरमॅन उपमहापौर सभागृह नेते सगळेजण त्या ठिकाणी निवेदन घेऊन आली आणि मी संबंधितांना सांगितलेलं त्याची लिस्ट करा, टप्प्याटप्प्यानं त्याचं एकूण बजेटिंग करा, टेंडर काढा आणि त्याची वर्क ऑर्डर द्या. आम्हाला त्याची अजिबात क्रेडिट नको आहे, फक्त जनसामान्यांची कामं व्हावी हीच आमची तीव्र इच्छा आहे. भविष्यकाल आता ज्या काय गोष्टी निवडणुका जिंकण्याकरता लागतात त्याची इथं उघड चर्चा करण्याची गरज नाही, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक सतर्कपणे त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधून आहेत. त्या सर्व गोष्टी इन टाईम शेड्यूलप्रमाणे व्हायला पाहिजेत. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की जो 2024ला आपल्याला जो काय थोडासा धक्का बसला आहे तो 2029मध्ये त्याची कुठे फुसटची आठवणसुद्धा राहणार नाही. अशा प्रकारचं कार्य या 5 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा करायचं आहे. एकूण धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे माणुसकी धर्माची जतन करावी हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं जो राष्ट्रावर प्रेम करतो तो माणुसकी धर्मावर प्रेम करतो तो प्रत्येक घटक आपला आहे. त्यात प्रत्येक घटकाच्या हिताची जपणूक करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. संदीप नाईकांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली ती मला आवडली की हे कार्यालय संदीप नाईक जिल्हाध्यक्षांचं नाही. या ठिकाणी हे कार्यालय जो जो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रेम करून जनसामान्याशी समरस होण्याची भूमिका ठेवतो त्या प्रत्येकाच्या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याकरता हे कार्यालय आहे. बनकोड्यामध्ये कार्यालय आहे, ऐरोलीमध्ये आहे, इथं झालं नेरुलमध्ये आहे. मी तर आता म्हणेन प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांच्याकडे एक कार्यालय त्या ठिकाणी असणं गरजेचं. तालुका अध्यक्ष नाही तर प्रत्येक वॉर्ड गणित त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालं पाहिजे. आणि ते पण फक्त भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता नाही तर जनसामान्यांची असलेली सर्व प्रकारची दुःख त्या ठिकाणी चर्चेला आली पाहिजे, त्याच्यातून त्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे. मी लवकरच जनसंवाद या संज्ञेच्या माध्यमातून नव्या मुंबईतल्या सर्व जनतेशी संपर्क साधणार आहे. त्या ठिकाणी राजकारणापेक्षा जनसामान्यांच्या यातना वेदना यांच्यावर फुंकर घालण्याचंच काम आपल्याला करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आता ह्या परिसरातील संदीप नाईकांनी सांगितलं की इथं न्यायालय आहे, सिडकोचं ऑफिस, महापालिका ऑफिस, कोंकण भवन, पोलीस आयुक्तांचं कार्यालय, म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या नवी मुंबईतल्या प्रत्येक घटकाला इथे येऊन त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन निश्चितपणे मिळणार आहे. एकूणच थाटमाट करणं दाखवणं वेगळं असतं आणि त्याच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत अंतस्थ त्या ठिकाणी पोचणं, त्यांच्या मनाला एक प्रकारचं संवेदना त्यांच्या जपणं महत्त्वाचं असतं आणि ते सगळे आपण कराल असा विश्वास वाटतो. बहुतेक आज तर माझ्या नजरेसमोर 95% कार्यकर्ते सगळे म्हणजे वॉर्ड स्तरापर्यंत बूथ स्तरापर्यंतचे प्रमुख लोक आलेले आहेत. जी काही अडचणी, कारण मला वाटतं संदीप नाईकांनी कालच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण केले, फार काय 10-12 दिवसापूर्वी आमंत्रण केले नाही. पावसाचं वातावरण, सकाळची वेळ आहे, सुटीचा दिवस नाही, या सर्व गोष्टी लक्षात घेता खरं म्हणजे
हा कार्यक्रम सगळा असा सगळ्यांना खुर्च्या करा, म्हणजे बरेच लोक सगळे असे महत्त्वाचे लोक उभे राहून त्या ठिकाणी हे सगळं ऐकत आहेत. पुन्हा लवकरच सगळ्यांना बसून शांतपणे त्या ठिकाणी विचार मांडण्याकरता वातावरण निर्माण करू. हे जे काय वैभव निर्माण होणार आहे ते जनसामान्याकरता झटणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ते यश असणार आहे. त्यामध्ये आमदार किंवा जिल्हाध्यक्ष किंवा जी कोणी पदाधिकारी त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. आणि तो महत्त्वाचा कार्यकर्ता जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल. आणि त्या ठिकाणी राजकारणाकरता हे कार्य नाही, हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो. आणि संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली या शहरात भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय गतिमान प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.